बघा किती मस्त फुलपाखरू आहे आणि त्याच्या बाद अरे बापरे रस्ता तर खूप डेंजर आहे। तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका शिवम। तर आजच्या नवीन मिनी ब्लॉग म्हणजे तुमचं स्वागत आहे। आपण आज गेलो होतो चक्कर मारायला शेताकडं। आपल्या शेताकडे जायचं म्हटलं की तिथे एकच रस्ता आहे, तो म्हणजे पावलाट, आणि पावलाट म्हणजे आपली पानतस। हा रस्ता जातो थेट नदीत आणि इथून रात्री वाहिलेले होत्या वाळूच्या टिरपा। मग त्याच्या बाद तर काही इकून गारा असल्यामुळे की जाता येत नाही आणि तिकून वडायला पाणी होतं त्याच्यामुळे जाता येत नव्हतं। पण मग रस्त्याने जातानाच आपल्याला भेटलं एक फुलपाखरू। हे फुलपाखरू तर लय गोड दिसत होतं। मग आम्ही तिथून आलो दुसऱ्या शेतामध्ये आणि दुसऱ्या शेतामध्ये आपली नानी तोडत होती मुंग्याच्या शेंगा। मग ते तोडताय शेंगा, तर मी म्हटलं चला आपण बिलातील शेंगा आले की नाही पाहू, आणि आपल्याला पाहायचा होता पहिले काकडीचा येईल। मी त्यांना म्हटलं तुम्ही तोडा मुंगाच्या शेंगा, मी आता एकदा पहिले काकड्या आणि बिलातीच्या शेंगा खातो। मग मी आलो काकडीच्या येल्यापाशी, तर काकडीचा येल तर खूप मोठा होता। मग मी बघितल्या काकड्या आणि मग मस्तपैकी काकड्या तोडल्या। काकडीचा येल तर खूप मोठा होता पण काकड्या जरा कमीच होत्या। मग मी एकदा सगळं पूर्णपैकी येल बघितलं आणि काकड्या पूर्ण तोडून घेतल्या आणि मी म्हटलं चला आता एकदा काकडीची चेष्ट घेऊन बघू, काकडी गोड आहे का कडू आहे। काकडी तर खूप गोड होती। तर मित्रांनो या तुम्ही पण काकडी खायला, काकडी तर मला भरपूर सापडल्या आहे, तर तुमच्या वाटेल पण येईन। तुम्ही येऊस तर मी पूर्णपणे काकड्या तोडून ठेवतो। मग मी त्या काकड्या घेतल्या आणि मम्मीकडे त्यांच्याकडे आलो। मग मम्मीला त्याला म्हटलं घ्या काकड्या खाऊन, शेंगा तोडणं चालूच राहतील। तर मित्रांनो ही माझ्या फक्त गावाकडे असते बरं का। आपल्या शेंगा तर थोड्याच बाकी तोडायच्या। मी म्हटलं चला मग आपण पण तोडू लागूया। तर मित्रांनो मी तोडतोय आता शेंगा। तर मित्रांनो तुम्ही हा आपला व्हिडिओ कोणत्या गावातून बघताय कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या मराठी माणसाला फुल सपोर्ट असू द्या मित्रांनो।